कोरोनाला लवकरच आपण दूर सारणार आहोत आणि त्या दृष्टीने ज्या आहे तशा बातम्या ज्या त्या आपल्या समोर येताना दिसतात. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण तेच जाणून घेतोय. सिरम इन्स्टिट्यूटनं ही जी लस आहे त्यांनी तयार केलेली, संशोधन करून तयार केलेली, अगदी कमी वेळेत तयार केलेली लस ही आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने म्हणून आता केंद्र सरकारकडे परवानगी मागितलेली आहे. केंद्र सरकार अर्थात वैज्ञानिकांच्या सगळ्या परवानगीनंतरच याबद्दलची पुढली जी काही परवानगी ते देऊ करतील. पण आता तुर्तास तरी ही सगळी घडामोड घडताना दिसते. साधारण या देशातल्या वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांनी मिळून 6 लशी ज्या आहेत त्या परिणामकारक पद्धतीच्या तयार केलेल्या आहेत आणि त्या लवकरच लोकांवरती चांगल्या पद्धतीने उपचारासाठी उपलब्ध होतील असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. बघूयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. देशात कोरोनावर लवकरच लस येणार आहे. अनेक संकटांचा सामना करावा लागलेल्या देशवासियांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लसीवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. लसीवर संशोधन परिणामकारक असल्यानं सामान्य जनतेला लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सरकारी आणि खासगी संस्थांचं संशोधन अंतिम टप्प्यात पोहोचलंय. सुमारे 6 लसी परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलंय. तर क्लिनिकल ट्रायल संपलेली असल्यामुळे सीरम कंपनीनं लसीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. सीरमला ड्रग अथॉरिटीकडून परवानगी मिळणं आवश्यक आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज केलाय. तर दुसरीकडे फायझरनंही कोरोना प्रतिबंधक लस भारतामध्ये वापरण्यासाठी अर्ज केलाय. ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली आहे आणि एखाद्या देशात परवानगी मिळालेली कोरोनावरची ती पहिली लस ठरली आहे. दरम्यान यानंतर भारत बायोटेकच्या स्वदेशी कोवॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आलाय. कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे विकसित करण्यात येते. भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट आणि फायझर या कंपन्यांद्वारे करण्यात आलेल्या अर्जाची पुढील काही दिवसांमध्ये सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची कोविड-19 समितीद्वारे समीक्षा केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी कोल्ड चेन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सगळी कामं पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि भारताचा औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट बघतोय असं वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलंय. वॅक्सिनेशनच्या संदर्भात 5 महत्त्वाच्या कंपनीज काम करतायत. त्यामध्ये 2 शासकीय आहेत आणि 3 प्रायव्हेट आहेत. बऱ्याच कंपन्या बाहेरच्या देशाच्या म्हणजे टायअप करून संशोधनाचं कार्य त्या ठिकाणी करत आहेत. आता त्यामधलं आत्ताच माननीय प्रधानमंत्री ज्या सिरम इन्स्टिट्यूटला गेले होते त्यांचे जे मूळ म्हणजे मेन ओनर आहेत, MD आहेत श्री पुनावालाजी, तर त्यांना आदर पुनावालांना मी सुद्धा व्यक्तिगत बोललो आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे की बाबा आम्ही आता परवानगी मागितलेली आहे केंद्र शासनाला की आम्हाला परवानगी द्या ऑथोरायझेशनची, तर त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय केल्यानंतर हे वस्तुस्थिती आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा जे क्लिनिकल ट्रायल्स आहेत ते क्लिनिकल ट्रायल्स आमचे संपलेले आहेत आणि त्यामुळे आता आम्हाला परवानगी द्या. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या 3ऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. याशिवाय इतर कंपन्यांकडूनही लसीच्या निर्मितीवर काम सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीचा प्राधान्यक्रम जाहीर केलाय. देशात एकूण 8 लशींची निर्मिती सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात 1 कोटी लसींचं वाटप होईल. यामध्ये सर्वात आधी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. त्यानंतर राज्य आणि केंद्राच्या सुरक्षा दलांना लसीकरणामध्ये प्राधान्य मिळणार आहे. यामध्ये सशस्त्र दल, पोलीस, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, डिझास्टर मॅनेजमेंट मधले स्वयंसेवक तसंच महापालिका, नागरी संस्थांमधले 50 वर्ष वयाच्या पुढचे कर्मचारी यांनाही कोरोनाची लस मिळेल.
every single Indian who needs to be vaccinated will be vaccinated. दूसरी अनुशंसा उनकी है कि प्रायोरिटी में हेल्थ केयर वर्कर्स होने चाहिए। इसमें सरकारी क्षेत्र के और निजी क्षेत्र के अस्पतालों में और हेल्थ केयर फैसिलिटीज़ में जो वर्कर्स हैं वो सम्मिलित हैं और लगभग देश में हमारा मानना है कि इनकी संख्या 1 करोड़ के लगभग होगी। दूसरा, नेगवैक ने ये कहा है कि फ्रंटलाइन वर्कर्स को प्राथमिकता दी जानी चाहिए। इसमें राज्य सरकार की और केंद्र सरकार की पुलिस ऑर्गेनाइजेशंस हैं, आर्म्ड फोर्सेस हैं, होम गार्ड हैं, सिविल डिफेंस ऑर्गेनाइजेशन हैं, डिज़ास्टर मैनेजमेंट वॉलंटियर्स हैं, म्यूनिसिपल वर्कर्स हैं। इनकी संख्या देश भर में लगभग 2 करोड़। 6 वैक्सीन हैं जो क्लिनिकल ट्रायल में हैं। 9 मैं यहाँ बता रहा हूँ क्योंकि इसमें एक अरविंदो फार्मा की भी वैक्सीन है जिसके बारे में मैंने डिटेल आपको नहीं दिए, वो दे आर इन द इनिशियल स्टेजेस। सो देर आर मल्टीपल वैक्सीन कैंडिडेट्स इन डिफरेंट स्टेजेस ऑफ डेवलपमेंट and some of them may get licensed in the next few weeks, but we cannot foretell at this moment in time. देशातील 5 औषध कंपन्या कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्याचं काम करतायत। यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये उत्पादित झालेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची भारतात 12,500 लोकांवरती यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे, तर संपूर्ण जगात साधारण 35,000 लोकांवर या लसीच्या चाचण्या घेण्यात आल्यात। त्यातच देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे। त्यामुळे सरकारसह सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळालाय। कोरोनाच्या परिणामकारक लसी आता अंतिम टप्प्यात आल्यात। त्यामुळे केंद्र सरकारकडून लसींचं देशभरात वितरण करण्यासाठीची तयारी आता करण्यात येतेय। या लसी किती टप्प्यात, कोणाला आणि कधी द्यायच्या या संदर्भातल्या नियोजनाला आता वेग आलाय। ये जो वैक्सीन है ये 2 से 3 डोज वाले वैक्सीन हैं। अधिकांश 2 डोज वाले हैं। एक वैक्सीन है जिसमें संभवतः 3 डोज होंगे और ये प्रति डोज के बीच की जो दूरी है वो 3 से 4 हफ्ते की है। Even after vaccination, COVID precautions must be taken. इंग्लंड मधलं लसीकरण आणि भारतातलं लसीकरण या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत, कारण इंग्लंडची लोकसंख्या भारताच्या तुलनेत कमी आहे आणि आरोग्य सुविधा सुद्धा अत्याधुनिक आहेत। पण भारतात याच्या उलट परिस्थिती आहे। लोकसंख्या जास्त आणि आरोग्य सेवा तोकड्या ही आव्हानं भारतासमोर आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लसींचा डोस नेणं हे निश्चितच भारतासाठी आव्हानात्मक आहे। सिरमने त्यांच्या अर्जात 4 वैद्यकीय चाचण्यांचा डेटा कंपनीकडून एकत्रित केलाय। यामध्ये युकेमधील 2, ब्राझील, भारतातील चाचण्यांचा समावेश आहे। या आधारे कोविशिल्ड कोरोना विरोधात अतिशय प्रभावी असल्याचं समोर आलंय। एकीकडे इतर लसींचा निकाल अद्याप हाती आला नसताना आणि महामारीचं ओझं मोठं होत असताना कोविशिल्ड कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि लागण कमी करायला मदत करू शकते असं कंपनीनं सांगितलंय। एकंदरीतच कोरोनाचं संकट मोठं असलं तरी आता दिलासा देणाऱ्या बातम्या येऊ लागल्यात। कोरोनामुळे लस द्यायला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे। भारतातील संशोधनानं आता अंतिम टप्पा पार केलाय। आता लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन लवकरच त्या सामान्यांपर्यंत पोहोचतील। मागील 1 वर्ष मोठ्या भीतीखाली जगलेल्या भारताला आणि जगाला नवी उमेद मिळणार आहे, कारण भारतातील लसी इतर देशांनाही पाठवल्या जाणार आहेत। सर्वांच्या आयुष्यात दुःख घेऊन आलेलं 2020 हे वर्ष मावळतीला जाऊन नव्या वर्षात नव्या लसी नवं जग निर्माण करतील इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या कोरोनाच्या सगळ्या वातावरणात खरं तर सर्वसामान्यांकरता हा सगळ्यात मोठा दिलासा आहे की लवकरच लस जी आहे ती बाजारपेठेत आपल्याकरता आपल्यापर्यंत म्हणून पोहोचते। आणि आत्ता जर आणखीन एक अपडेट तुम्हाला द्यायचं झालं तर ब्रिटनमध्ये एका आजीबाईंना देखील कोरोनाला प्रतिबंध करणारी पहिली लस देण्यात आलेली आहे। कोण आहेत या आजीबाई जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। यामध्ये ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर बघूयात जग ज्याची अखेर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे वर्ष झाला ज्याची वाट बघत होतं त्या कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची जी सुरुवात आहे, लस देण्याची सुरुवात ती ब्रिटनमध्ये करण्यात आली आहे।
ब्रिटनमध्ये एका 90 वर्षांच्या आजींना ही लस देण्यात आलेली आहे. मार्गारेट केनन असं या आजींचं नाव आहे. बघूया याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. हाच तो ऐतिहासिक क्षण. 90 वर्षांच्या मार्गारेट किनन यांना कोरोनाची लस टोचली जाते. या क्षणाची सगळं जग वाट पाहत आहे. कोरोनानं सगळ्या जगात हाहाकार उडवून दिलाय. जगभरात कोट्यवधी नागरिकांना कोरोनाची लागण झाली, तर लाखो नागरिकांचा कोरोनानं बळी घेतला. जीव घेणाऱ्या कोरोनावर फक्त एकच इलाज आहे आणि तो म्हणजे लस. आणि हीच लस मार्गारेट किनन यांना दिली जाते. लंडनमध्ये मार्गारेट किनन यांना लस देतानाचं हे दृश्य इंग्लंडसह जगानेही पाहिलं. आणि त्यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या इंग्लंडसाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. इंग्लंडमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोना लसीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच सामान्य नागरिकांना लस देण्यात येते आणि ही सुरुवात मार्गारेट किनन यांच्यापासून करण्यात आली. लस घेतल्यानंतर मार्गारेट किनन यांनी सांगितलं की हे आतापर्यंतचं सगळ्यात चांगलं प्री बर्थडे गिफ्ट आहे. लस घेतल्यामुळे मी आता कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवारासोबत नव्या वर्षाचं स्वागत कोणत्याही भीतीशिवाय करू शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मार्गारेट किनन या चाचणीनंतर फायझर बायोएनटेकची लस घेणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्यात. मार्गारेट किनन यांना कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली. इंग्लंडच्या औषध आणि आरोग्य उत्पादन नियामक संस्थेनं मागील आठवड्यातच या लसीला मंजुरी दिली होती. मार्गारेट किनन यांना लस देऊन इंग्लंडमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. लस घेणाऱ्यांमध्ये 87 वर्षांचे भारतीय वंशाचे नागरिक हरीश शुक्ला यांचाही समावेश आहे. शुक्ला यांना न्यूकॅलस इथल्या एका रुग्णालयात फायझर बायोएनटेकनं विकसित केलेली लस देण्यात येते. लस टोचून घेणं हे आपलं कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया शुक्ला यांनी व्यक्त केली. जागतिक महामारीचा आजार असलेल्या कोरोनाच्या शेवटाकडे आपण जात आहोत. लस घेऊन मी आपली जबाबदारी पूर्ण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील मंगळवारचा दिवस ब्रिटनसाठी ऐतिहासिक असल्याचं सांगितलं. त्यामुळेच इंग्लंडमध्ये मंगळवार हा व्ही डे अर्थात वॅक्सिन डे मानला जातोय. इंग्लंडमधील लसीकरणाची ही प्रक्रिया जगासाठीही महत्त्वाची मानली जाते. जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागेल ही लस पूर्णतः संपूर्ण ब्रिटनमध्ये देण्यासाठी. ब्रिटनची लोकसंख्या जवळपास 6.5 कोटी आहे. फायझर ही कंपनी ब्रिटनला 4 कोटी डोस देऊ शकते 2021च्या शेवट म्हणजे डिसेंबरपर्यंत. सो 1 वर्षामध्ये ते जास्तीत जास्त 2 कोटी लोकांना ही लस देऊ शकतात. त्यामुळं ब्रिटन सरकार मॉडर्ना आणि ऑक्सफर्डच्या लसीचे सुद्धा जे शेवटचे चाचणीचे रिझल्ट आलेले आहेत त्याचं ॲनालिसिस करून त्या लसीला सुद्धा लवकरात लवकर मान्यता देईल. त्यामुळं पुढच्या वर्षीपासून म्हणजे 1 जानेवारीनंतर मात्र मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होईल. इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी 8 डिसेंबर व्ही डे म्हणून घोषित केलाय. लसीकरणाच्या मोहिमेत सुरुवातीला 800,000 डोस हे 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहेत. लंडनच्या एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यानं रविवारी दक्षिण लंडनच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरस लस आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. जगात आणि देशात ही लस आमच्या इथं पहिल्यांदाच उपलब्ध झाली, याचं आम्हाला कौतुक वाटत असल्याचं क्रायडन हेल्थ सर्व्हिस ट्रस्टच्या मुख्य फार्मासिस्ट लुईस कॉफलन यांनी म्हटलंय. पहिल्या टप्प्यासाठी वितरणाकरता 8 लाख डोस मिळतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. सगळा देश, संपूर्ण अमेरिका याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. इंग्लंडमधील स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमध्ये लस द्यायला सुरुवात होणार आहे. ही सुरुवात होण्याच्या आधी इंग्लंडमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये कोरोनावरील लशीच्या कुप्या बेल्जियम या शेजारच्या देशातून आणण्यात आल्या आहेत. त्या लसी शीतगृहांमध्ये साठवण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचारी आणि 80 वर्षांवरील वृद्ध यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाते. पहिल्या टप्प्यात 50 निवडक ठिकाणी लसीकरण केलं जात आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासह राजघराण्यातील वृद्ध व्यक्तींना लस दिली जाणार आहे.
फायझरची लस 21 दिवसांच्या अंतरानं 2 मात्रांमध्ये दिली जाणार आहे. इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यात लशीच्या 8 लाख कुप्या उपलब्ध होणार आहेत. सरकारनं 4 कोटी कुप्यांची मागणी नोंदवली आहे. त्यातून 2 कोटी लोकांना लस देता येईल, कारण त्याच्या 2 मात्रा अपेक्षित आहेत. इंग्लंडमध्ये कोरोना बळींची संख्या 61,000 गेली आहे. कमी लोकसंख्या असलेल्या देशात मृतांचा आकडा मोठा असल्यानं कोरोनामुळे किती भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे याचा अंदाज येतो. इंग्लंडमधील लसीकरणाची प्रक्रिया कधी पूर्ण होईल असा प्रश्नही आता उपस्थित होतोय. जो ब्रिटन सरकारची जी नॅशनल हेल्थ सर्व्हिस आहे NHS, ती ही सर्व लसीकरण मोहीम पार पाडते. NHSच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. सर्वात पहिल्यांदा 80 वर्षावरील जे वयोवृद्ध आहेत आणि जे केअर होममध्ये म्हणजे सरकारी वृद्धाश्रमामध्ये राहतात त्या सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा ही लस देण्यात येईल, कारण त्यांचं मृत्यूचं प्रमाण हे सर्वात जास्त होतं कोरोना व्हायरसमुळे. त्यानंतर जे सरकारी कर्मचारी आहेत, जे आरोग्य खात्यात आहेत, आरोग्य कर्मचारी, त्यांना लसीकरण केलं जाईल. फायझरनं ही कोरोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेक सोबत संयुक्तरित्या विकसित केली आहे. 3ऱ्या टप्प्यातील चाचणीत लस 95% प्रभावी आढळली होती. तर वयस्कर नागरिकांसाठी ही लस फायदेशीर ठरणार असल्याचा दावा करण्यात आलाय. चाचणीत वयस्करांमध्ये ही लस 94% यशस्वी झाली होती. इंग्लंडमध्ये ही लस घेणं सक्तीचं नसून ऐच्छिक असणार आहे. लस घेणं ऐच्छिक असलं तरी सर्वच नागरिक आरोग्याच्या दृष्टीनं लस घ्यायला प्राधान्य देणार हे मात्र नक्की. इंग्लंडमध्ये सुरू झालेली लसीकरणाची ही मोहीम सगळ्या जगासाठी चांगली बातमी घेऊन आली आहे. 2020 या वर्षभरात कोरोनामुळे सगळ्या जगाला हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. आता वर्ष सरत असताना कोरोनावर आलेली ही लस सगळ्या जगाला पुन्हा सुख आणि समृद्धी देण्यासाठी महत्त्वाची ठरेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 2021 हे वर्ष कोरोनाला दूर सारणारं असेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही, कारण 6 परिणामकारक लसी ज्या आहेत त्या आपल्या भारतात बनवल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच त्या आपल्यापर्यंत पोहोचतील यात शंका नाही. पण तोपर्यंत आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे. कोरोनाशी संबंधित सगळ्या नियमांचं पालन करायला आपण बांधील आहोत. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.